हाय, गुड मॉर्निंग. आज मी नाश्त्याला बनवलं आहे मस्त मेंदू वडे आणि खोबऱ्याची चटणी सांबर. घ्या ओ. यांना भूक लागलेली आहे, सकाळची वेळ झालेली आहे. हे मला म्हणताय खूप छान झालं. आज मी वांग्याचं भरीत त्याच्यासाठी ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे. लसूण, कांदा, मिरची, आपले शेंगदाणे आणि झटपट असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. आणि इकडे माझ्या नाश्त्याची पण खूप धावपळ असते. यांची सकाळची इथे मी पोहे बनवले आहे. तुम्ही पण पोह्यांमध्ये बटाटे टाकता का मला नक्की सांगा. आणि छान कांदा वगैरे सगळं कापून घेतला आहे. आमच्या दोघांच्यासाठीच पोहे यांना खूप आवडतात. आणि इथे छान माझ्या आहोंची मस्त पूजा चालू आहे. आणि खोबरं पडलेलं म्हणजे नारळ पडलेलं होतं, छान यांना साफ करायला लावलं आणि छान यांनी मस्त नाला खोबरं काढून दिलेलं आहे. फायनली नाशिकमध्ये ऊन पडलेलं आहे, कारण की उन्हाची आम्ही खूप प्रतीक्षा करतो आहे. शेवटी आम्हाला सूर्योदय बघायला मिळाला आहे. इकडे आपल्या रेसिपीची तयारी चालू आहे. आता मंचुरियन बनवले होते, तर ही रेसिपी प्लीज बघा तुम्ही आपल्या चॅनलवर. खूप छान झालेले होते, मस्त टेस्टी झाले होते. आणि आता फायनली चला म्हटलं वैशूचा वैशू आहे माझी मैत्रीण, तिचा बड्डे आहे. तिला मी छानसा ड्रेस घेणार आहे. तिला ड्रेसच घ्यायचा. तिला म्हटलं तुला हवं असेल ते घे. आणि आम्ही खूप बघितलं, खूप वेळ लागला. आणि सध्या हे नवीन पॅटर्न आलेले आहे कॉटनमध्ये, खूप छान आहे. हे अनारकली आहे. मला हा फायनल खूप आवडला. हा मी घेऊन राहणार आहे येल्लो कलरचा. मला खूप आवडला आहे. त्याचे 800 रुपये प्राईज आहे. तिला कॉस्मेटिक पण घ्यायचं होतं. आम्ही शॉपमध्ये आलो. आता नवरात्रीच्या छान छान ज्वेलरी पण आलेल्या आहे. नवरात्रीच्या कडे वगैरे, छान बिंदी. म्हटलं चला तुला काय घ्यायचं आहे तू घे. तिने छोटंसं तिचं काही साहित्य घेतलं. हे देवीची मुकुट आलेले आहे, छोटं मोठं. इथे खूप छान सगळं मिळतं. तिने फेसवॉश घेतला, बेबी क्रीम घेतली. तिला काय हवं होतं ते घेतलं तिने. आणि फायनली तिला चप्पल पण घ्यायची होती. म्हटलं घे तू. ती जरा उंच वापरते, तिची हाईट कमी म्हणून, तर तिने ती पण घेतली. आणि मग नंतर तिची एक साडी होती, तिला म्हणजे घालायची होती. तर तिने इथे ब्लाऊज घेतलं तिने रेडीमेड, तर तेही घेतलं. म्हटलं चला फायनली आता निघूया आपण. आणि छानसं इथे तर आमची छान शॉपिंग झाली. तर मी वैशूला छान सरप्राईज दिलेला आहे. तर कॅफेमध्ये तिला मी घेऊन गेली. तिला काही कल्पना नव्हती कुठे जायचं आहे. ती मला जेव्हा मी तिला घेऊन चालली होती, तिने मला खूप वेळेस विचारलं, निशा सांग कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे. म्हटलं तू चल, तुला सरप्राईज आहे. आणि सुंदर असं मी माझ्या एक मनाने किंवा काहीतरी माझा एक छोटासा प्रयत्न होता, तिला सरप्राईज दिलं मी. आणि फायनली तिने हे बघितलं आहे. तिला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यात असे थोडेसे अश्रू पण आले का माझ्यासाठी तू एवढं केलं. आणि छान छोटासा केक मी घेऊन गेलं होतं, तर छान तो आम्ही कटिंग केला. तर ती काही खाऊ शकत नाही, पण तरी पण थोडंसं तिने कारण की तिची उपास चालू आहे, तर ती खाऊ शकत नाही. छान सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि खूप छान असा कॅफे होता आणि तिला खूप आनंद झाला.